नमस्कार. सेल्मी किचन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी आज गौरी गणपतीचे जरा धांदल आहे सणामुळं सगळीकडे बरे सण करून ठेवलेत आपल्याला, कारण वेगवेगळे एन्जॉय करता येतो, खाता येतो, निमित्त फिरायला जाता येतं, सगळे आपल्या पूर्वजांनी करून ठेवलेत म्हणून ते बरं झालं, आपल्याला एन्जॉय करता येतं. तर मी आता तुम्हाला गणपती जवळ आलेला आहे म्हणून मी आता तुम्हाला गणपती बाप्पाला मोदक आवडतात तर मी उकडीचे मोदक करणार आहे. आता तर रेसिपी बघू आपण कशी करायची. मी घेतला आहे इथं आता वाटीभर तांदूळ भिजवले 3 दिवस, सावलीत वाळवले आणि घरी मिक्सर मधून काढले बारीक. तर हे तांदळाचं पीठ आहे, हे गूळ, हे खसखस, तूप थोडस आणि हे नारळ. नारळ मी खिसून घेतलेलं नाही, कारण नारळ खिसून घेतलं तर मोदक फुटतात, म्हणून मी मिक्सर मधून काढून घेणार आहे. मग आपण करू रेसिपीला सुरुवात. चला. ठेवला मी, त्याच्यात उगं किंचित एक अर्धा पेला पाणी घालते. हे सगळा उकळा तुमचा आणि मग नंतर याच्यानंतर आपण उकळल्यानंतर हे खोबरे टाकून त्याच्यामध्ये आणि तूप खसखस टाकून शिजवून घेऊ. त्याला मोठं असलं तर काढून घ्या तुम्ही. तुमच्या आवडीनुसार आणि गोडीनुसार गुळ टाका तुम्ही. बघा पाक होताना किती छान मसाला मस्त खाऊन झाला गुळ आपला तसा उकळला. आणि एका नारळाला कमीत कमी पाव किलोच्या 3 पावशेर तर गुळ घेतलेला आहे. आता हे सगळं शिवून चाललाय, गुळ पातळ होतोय. आता आपण याच्यामध्ये हे टाकून देऊ खोबरं. एक नारळ आहे पूर्ण आहे. गॅस कमी केलाय. एक चमच तूप टाक. गॅस कमीच आहे. एक ग्लास आपण एकजीव करून घेऊ. पण किती छान आहे बघा, गुळ छान होता पिवळा. जरा खसखस टाकू आपण एक चमच. हलवून एक 10 मिनिटं झाकून ठेवू आपण, म्हणजे सगळं खोबरं त्याच्यामध्ये मिक्स होऊन जाईल आणि मग फुटणार नाही आपलं मोदक. हे झालंय आपलं. आता हे भरायचं, सारण भरायचं झालंय आता आपलं. आणि आता आपण मोदक कसे पीठ तांदळाचं उकडून कसं घ्यायचं ते तेलात थोडस वर ठेवलंय मी.
आता एक पेलावर पीठ घेतले त्याच्यात उकडायला. हे तांदळाचं पीठ आहे आणि आपल्याला वरच्या ह्याच्यासाठी मी उकडून घेणार आहे मोदकासाठी. आता आपण ते कसंही करायचं, मुद्दाम करायचं लाटण्याने, कारण गाठी होत नाहीत लाटण्याने केल्यानंतर. हे उकळले पाणी आता आपण त्याच्यात आपण थोडस एक किंचित मीठ टाकू, चिमूटभर मीठ टाकू आणि हे आता आपण त्याच्यात उकडून घेऊ. जर थोडस घट्ट वाटलं आपल्याला तर थोडस घटभर पाणी टाकायचं, वरून झाकून ठेवायचं. बघा हे झालं आता, गोठ्या नाही झाल्या, काय नाही झालं. त्याला छान उकडून वाफवून घेऊ आपण. चांगलं व्यवस्थित उकडून घेतलं तरच मोदक चांगले होते, नसता मग मोदकाच्या पात्या चिरायला लागतात काठाने. त्याच्यामुळे हे सगळं अंमदार मोदकाचा ह्याच्यावर आहे, आपल्या ह्याच्यावर आहे. कारण मऊ पण होत आणि ते लाठ्या पण हे होत नाही, पोळायला थोडस. पोळत असलं तर तुम्ही असं ते बाहेर टाकायचं. हां, म्हणजे पोळणार नाही, मऊ पण होईल ते पीठ, ते पोळणार. मस्त झालं. आता थोडंसं पातळ पण केला, त्याच्यामुळे आता लाट्या बघू आपण फाटतात का, मग मोदक करू टाकत काठाला. चल, गणपती बाप्पा मोरया. मोदकाचं पूर्ण गाभा, पूर्ण कॉलम ह्याच्यावर पिठावर, कारण हाय पीठ जर नाही चांगलं झालं तर मोदक नीट येत नाही. त्याच्यामुळे ह्याला चांगलं अर्धा तास उकडून मंदाचेवर उकडून घेऊन मस्त खाली आणून तिंबायचं. बस बघायचं एखादा करून, आता पण येते का बघू. हे ना तांदळाचं पीठ आहे, कणकीसारखं ह्याला माया राहत नाही. तर तुम्ही काय करा, थोडं तुटलं तर घाबरू नका, कारण ते आपल्याला तळायचे नाहीत, उकडायचे. उकडल्यामुळे काही होत नाही, ते बसते ते त्याच्या एका जागी पुन्हा चिटकून. त्याच्यामुळं तांदूळ धुवून घ्या, काही करायचं तांदळाला माहीत राहत नाही. हे असे झालेत, आता उकडायला ठेवतो आपण. आता झालं संपलं. सारण थोडं घाला आणि ती पाती थोडीशी जाड ठेवा, म्हणजे ते बाहेर येणार नाही. उकडून घ्या.
चला आपले हे मोदक तयार. बघा किती पांढरे शुभ्र आणि लुसलुशीत झाले, छानपैकी फुटला नाही एक पण मोदक, सुंदर झालेला आहे. गुलाब टाकते. बघा किती छान लुसलुशीत झाले ते बघा. मधलं हे वेगळं झालंय आणि पाती वेगळी झालेली. आता ह्याच्यावर आपण चांगलं तूप टाकू. खाऊत. तर आता तुम्ही एक करून बघा, थोडेसे अवघडच आहे. तर ते लाट्यावर ते जीव नसतो ना, तांदळाच्या पिठामध्ये थोडासा जीव नसतो ना, बघा असतं किती मऊ घ्या पण ते एक जीव नाही होत. त्याच्यामुळे थोड्याशा लाट्या फुटायची भीती असते. सावकाश थंड पीठ झाल्यावर करा आणि करून बघाच एकदा अवश्य. गणपती आलेत आता. आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब.